स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत दाल खिचडी। एकदम सोप्या पद्धतीने बेसिक साहित्यापासून बनवणार आहोत। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ साधा बारीक आहे, तो घेतले स्वच्छ धुवून मी कुकरलाच लावणार आहे। आणि इथे डाळ घेतले, डाळ मूग आणि मसूर मिक्स घेतलेले आहे। मुगाची जास्त घेतलेली आहे आणि मसूर कमी घेतलेले, हे दोन्ही मिळून 1 वाटी आहे। आणि ह्या देखील कुकरला हळद मीठ टाकून लावणार आहे। कुकरमध्ये डाळ लावून झाल्यानंतर शिट्ट्या काढल्यानंतर मी इथे टोपामध्ये थोडंसं तूप आणि तेल टाकणार आहे। तेल टाकलेलं आहे। नंतर त्यामध्ये 2 दालचिनी आणि 1 मोठी वेलची टाकलेली आहे। ती थोडी तापल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कांदा चिरून टाकायचा आहे। इथे मी 1.5 कांदे घेतलेले होते बारीक, चॉपरने एकदम बारीक चिरलेला आहे, तो टाकलेला आहे। कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडं सॉफ्ट अजून झाल्यानंतर टॅमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून। इथे मी मीडियम साईजचे 1.5 टॅमॅटो घेतलेला होता, एकदम बारीक चिरलेला आहे, तो टाकून थोडा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण फक्त गरम मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे, एकदम म्हणजे 1/4 TSP टाकलेली आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ आहे ना, ती घोटून घ्यायची आहे आणि ती त्यामध्ये टाकायची आहे। तिथे थोडं तेल सुटलेलं आहे, ते ते शिजवलेली डाळ मी घोटून घेतलेली आहे, आता ती त्यामध्ये टाकलेली आहे। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। ते मिक्स करून घेतलेले आहे। 1 उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेला भात टाकणार आहोत। भात देखील मी कुकरमध्ये शिजवलेला, कमी पाणी टाकून शिजवलेला आहे। इथे मिठाचे प्रमाण पाहून मीठ टाकायचं आहे। ते 1 उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शिजवलेला भात टाकायचा आहे। आणि तो परतून घ्यायचा आहे। आता हे परतून झालेला आहे। तर आता आपल्याला वरतून फोडणी द्यायची आहे। तर मी एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल आणि तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता तडतडल्यावर थोडंसं राई आणि जिरं घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे। हिंग टाकायचं आहे। आणि 1 मिरची टाकलेली, इथे मी काश्मीरी मिरची वापरलेली आहे, ती टाकलेली आहे यामध्ये। नंतर बारीक मिरच्या चिरून टाकायच्या, साधारण मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या होत्या। आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकलेली आहे। ते इथे मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे मी 1/2 TSP टाकलेलं आहे तिखट। आता मिक्स करून त्यावर फोडणी टाकायची आहे हे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली डाळ खिचडी रेडी आहे। तर ही रेडी झालेली आहे डाळ खिचडी। नक्की रेसिपी ट्राय करा, आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।